विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं. श्रोतेहो, मानवी जीवनात सत्याला अनन्यसाधारण महत्व आहे. सत्यमेव जयते, अर्थात शेवटी सत्याचाच विजय होतो. अर्थात हे सत्य कधीकधी अप्रिय असते, कटू असते. हा देह नश्वर आहे हे सत्य माहीत असूनही माणूस मृत्यूपासून दूर पळतो. हे जग केवळ आभास आहे, माया आहे हे अनेक विचारवंतांनी सांगूनही आपण या मृगजळाच्या पाठीमागे लागण्यात आनंद मानतो. कारण सत्याला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात नसते, किंवा सत्याला सामोरे गेलो तर आपल्याला ज्या मोह मद अहंकाराची नशा चढलेली असते ती उतरेल आणि या जीवाला ऐशोआराम मिळणार नाही अशी भीती वाटते. पण सत्यापासून दूर पळणे हा मानवी स्वभाव आहे. सत्य हे सत्य आहे आणि त्याचा विजय होतोच. म्हणून कबीर म्हणतात, कबीर झूठ न बोलिये जब लग पार बसाय, न जाने क्या होयगा पलके चौथे भाय. अर्थात हे जग क्षणभंगूर आहे हे सत्य स्वीकारून मानवाने खोटे बोलू नये. सत्याचाच पक्ष घ्यावा, तेच श्रेयस्कर आहे. सत्याची तुलना फक्त परमेश्वराशीच होते, कारण सत्यम शिवम सुंदरम, अर्थात परमेश्वराला सत्यच प्रिय आहे. मग हे सत्य तुम्ही संसारी असून बोला किंवा संन्यासी बनून मुंडन करून बोला, पण सत्यच बोला. म्हणून कबीर म्हणतात, साई आगे सांच है साई सांच सुहाय, चाहे बोलो केस रख चाहे केस मुंडाय. अर्थात परमेश्वराला जर सत्यच प्रिय असेल किंवा सत्य हे परमेश्वराचेच रूप असेल तर या जगात खरेपणा व प्रामाणिकपणा यासारखे तप नाही. त्यामुळे खोटेपणा हे मोठे पापच आहे. ज्याच्या हृदयात सत्य आहे त्याच्याच हृदयात परमात्मा निवास करतो, यात नवल नाही. म्हणून कबीर म्हणतात, साच बराबर तप नहीं झूठ बराबर पाप, जाके हृदय साच है ताके हृदय आप. सत्याचे एवढे महत्व असतानाही या जगात बोलबाला मात्र असत्याचाच होतो. कारण एकच, माणसाची सुखलोलूप वृत्ती. त्यामुळे सत्याचा मार्ग खडतर असल्याने माणसाला नेहमी असत्याचा मार्ग बरा वाटतो, कारण तो सहज सोपा असतो. हे पटवून देताना कबीरांनी गायीचे दूध आणि दारूचा दृष्टांत दिला आहे. आजकाल माणसांचा विश्वास खोट्यावरच जास्त असल्याने गायीचे दूध गल्ली गल्लीत ओरडून विकले जाते, तर दारू मात्र एका जागी शांत बसून विकली जाते. म्हणून कबीर म्हणतात, साचे कोई न पती जई झूठे जगपती आय, गली गली गोरस फिरे मदिरा बैठ बिकाय. जो सत्यवादी आहे त्याचे आयुष्य दोषरहित असते. तो न्यायी असतो, विवेकी असतो. नेहमी सत्याचीच बाजू घेत असल्याने त्याच्याकडून कोणत्याही बाबतीत चूक घडत नाही. अशा परिपूर्ण माणसाचे जीवन नेहमी निर्दोष असल्याचे सांगत कबीर म्हणतात, सतही में सत बाटई रोटी में ते टूक, कहे कबीर ता दास की कबहू न आवे चूक. म्हणूनच सत्य बोलावे. विचार पुष्प यामध्ये